लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ई-KYC चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आत्ताच ऐकलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलंय की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये आज 23 नोव्हेंबर बँकेच्या खात्यावरती आता सकाळपासून जमा होऊ लागलेत। 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या। जवळपास 7200 कोटी रुपये बँकांना वर्ग सुद्धा आता करण्यात आले आहेत। याचा GR देखील सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आलाय। तो GR आम्ही पुढे लगेच तुम्हाला वाचून दाखवणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले, ई-KYC ची अट जी होती त्यामुळे महिलांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत होता। अखेर ई-KYC ची अट त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रद्द केली आहे। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले, पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने महिलांची गरज या ठिकाणी आता सरकारला अत्यंत पडणार आहे आणि त्यामुळेच महिलांना KYC ची अट आता सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या। ही सर्वात मोठी आनंददायी आणि दिलासादायक निर्णय महिलांसाठी असणार आहे। महिलांना पैशांचं वितरण आज जोरदार त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, आज 23 नोव्हेंबर आहे, आज रविवार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे आल्याचा मेसेज पडल्याचा या ठिकाणी पाहायला मिळू लागले। आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यावरती हे 3000 रुपये या ठिकाणी जमा होऊ लागलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, कोणत्याही लाडक्या बहिणींनी अजिबात घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। सर्व लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे। आज उद्या परवा 3 दिवसांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवला असल्याचं पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। आता या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये पत्रकारांनी महत्त्वाचे 4 प्रश्न विचारले। यामधील असा पण प्रश्न होता की आज रविवार 23 नोव्हेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू केले, याची खरोखर या ठिकाणी अपडेट स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय दिल्या तुम्ही नक्की बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पत्रकारांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला की आता महिला खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत, कारण सोशल मीडियावर खोट्या बातम्या या ठिकाणी आता पसरल्या आहेत की लाडक्या बहिणीचा हप्ता KYC केल्यानंतर बंद होणार, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरल्या आहेत। यावरती तुमचं मत काय? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी याचं उत्तर या ठिकाणी दिलंय। ते म्हणजे कोणत्याही खोट्या बातम्यावर अजिबात तुम्ही लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवू नका। आम्ही ज्यावेळी GR काढतो आणि बँकांना पैसे वर करतो त्यावेळेस पैसे बँकेच्या खात्यावरती तुमच्या जमा होत असतात। सोशल मीडियावर अनेक जण या ठिकाणी दररोज आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा खोट्या बातम्या या ठिकाणी आता देत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना नेमकं कोणावर विश्वास ठेवायचं हेच लवकर या ठिकाणी आता समजणं झालंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे स्वतः सांगितलंय, आज रविवारी 23 नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। आधार कार्ड लिंक असलेल्या या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती महिलांना या 12 जिल्ह्यामध्ये आज नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये खात्यावरती आता त्या ठिकाणी मिळणार आहेत। तुम्ही जरी KYC जरी केली नसेल तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणी खूप घाबरलेल्या अवस्थेत होत्या। लाडक्या बहिणींना असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की KYC नाही केली तर तुमचे पैसे बंद होणार, परंतु कालच पत्रकार परिषद झाली। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना स्पष्टपणे काय सांगितले तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। तर लक्षात ठेवा, तुम्ही KYC जरी नाही केली तरी सुद्धा हप्ता तुमचा अजिबात बंद होणार नाही। जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहे तोपर्यंत अजिबात तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। कोणच सुद्धा या ठिकाणी हप्ता बंद करू शकणार नाही, अशा प्रकारची दिलासादायक बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली। आणि रविवारी 23 नोव्हेंबर म्हणजे आज कोणत्या लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्यांनी खरोखरची अपडेट काय दिल्या तुम्ही नक्की बघायचं आहे। लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। 2 महिन्यांचा कालावधी KYC करण्यासाठी वाढवून तुम्हाला आता मिळालेला आहे।
त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. त्याचं कारण म्हणजे 50% महिलांची KYC करणं अजून बाकी आहे. काही महिलांना OTP येत नाही, काही महिलांचा सर्व्हर डाऊन आहे. तुमचा सुद्धा सर्व्हर डाऊनमुळे KYC तुमची थांबलेली असणार. परंतु टेन्शन घेऊ नका. आज रविवार आहे, 23 नोव्हेंबर आहे. आज 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. ही 100% खरी बातमी आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमी दिल्या. कारण काय व्हायले, लाडक्या बहिणींनो, तुम्ही खोट्या बातम्या ऐकून ऐकून कंटाळा असणार. परंतु एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, सरकार ज्यावेळी पैसे मंजूर करते त्यावेळेस तुमच्या खात्यावरती पैसे येत असतात. दररोज कधीच पैसे येत नसतात. त्यामुळे काल शनिवार होता. आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांच्या हातात असतं की पैशांचं वितरण या ठिकाणी करून टाकायचं. त्यांनी 7,200 कोटी रुपयांचा चेक या 10 बँकांना त्यांनी देऊन टाकलाय आणि त्यांना सांगितलंय रविवारी 23 नोव्हेंबर रोजी बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये महिलांना नोव्हेंबर-डिसेंबरचे सोडण्यात यावे अशी ऑर्डर या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन टाकल्याचं आता पाहायला मिळतंय. मग आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की नेमकं कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत. तर बघा, याचे उत्तर आता या ठिकाणी आम्ही स्वतः अजिबात दिलेलं नाही, तर हे उत्तर पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आहे की रविवारी कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देऊन टाकल्या आणि कोणाकोणाला हे पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले तुम्ही या ठिकाणी आता ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र अजिबात करणार नव्हतो. परंतु लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गानेच लाभ घेऊ लागल्या होत्या. त्यांच्या नवऱ्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी घेण्यास मदत करू लागल्या होत्या. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. आता बघा, अनेक लाडक्या बहिणींची महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळी असं या ठिकाणी लक्षात आलं की लाडक्या बहिणी काय करू लागलेत, नवऱ्याचा बी अर्ज भरलेत आणि स्वतःचा बी अर्ज भरलेत आणि नवऱ्याची खोटी कागदपत्रे काढलेत. कशा प्रकारे काढलेत हे तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. आता बघा, मागील 2 महिन्यांच्या पाठीमागे तुम्हाला सुद्धा कानावर आला असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुरुष देखील घेऊ लागले आहेत. तुम्हाला पण माहिती असेल आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन टाकलाय की इथून पुढे जो काय महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती महिलांच्या जाईल तर तो फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती जाईल. इतर महिलांचा त्या ठिकाणी लाभ या ठिकाणी बंद करण्यात येईल, त्यांना डायरेक्ट अपात्र यादीत टाकण्यात येईल असं या ठिकाणी निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आता त्या ठिकाणी चेक करूनच होणार आहे. मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र यादीत टाकण्यात आले आणि आज रविवार आहे, 23 नोव्हेंबर आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे याची खरोखर 100% बातमी आपण या ठिकाणी तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता समजावून सांगणार आहे. बघा, आज कोणाकोणाला पैसे येतील, कोणाकोणाला पैसे येणार नाहीत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येतील, अगदी 2 मिनिटे वेळ काढून तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे. लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला बघा, लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्हाला आजपर्यंत फक्त आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या होत्या. परंतु आज जी बातमी आहे तर ती एकदम ताजी बातमी आहे आणि पत्रकारांना बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काय 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या तीच यादी तुमच्या समोर या ठिकाणी आम्ही खरोखर आता मांडणार आहे. बघा, आज 23 नोव्हेंबर रविवारी ज्या महिलांना हप्ता येणार आहे त्या महिलांना नेमकं कोणत्या महिलांना हप्ता येणार आहे, कारण यामध्ये 4 ते 5 प्रकारच्या महिलांना अपात्र करून टाकले. का अपात्र करून टाकले त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितले. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुरुष सुद्धा घेऊ लागले होते आणि त्यामुळे सरकारला हेच या ठिकाणी समजणं झालंय की नेमकं लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुरुषांना द्यायचं का महिलांना द्यायचं. कारण पुरुषांनी काय केलंय, खोटी कागदपत्रे काढलीत, त्यावरती चुकीच्या महिलांचा फोटो जोडलेला आहे, आधार कार्ड कुठेतरी या ठिकाणी खोटं जोडलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने पुरुषांना हप्ता जाऊ नये, श्रीमंत कोणत्याही महिलांना हप्ता जाऊ नये म्हणून अपात्र यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लावली आहे. त्यामुळे आज 23 नोव्हेंबर रविवारी ज्या लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी आता येणार आहेत, मग त्या नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु या ठिकाणी 4 ते 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना
कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे याची एक लिस्ट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या 10 बँकांना देऊन टाकल्या, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी करण्यात आले, स्वतः त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही महत्त्वाची माहिती दिल्या। त्यामुळे इथून पुढे सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। पहिली अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून आता कोणती करण्यात आल्या, त्यामध्ये आज त्या ठिकाणी 23 नोव्हेंबर आता रविवारी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हेच आपण या ठिकाणी लगेच पाहूया। लाडक्या बहिणींनो, अपात्र करण्यात आलेल्या महिलांची यादी नेमकं कोणती आहे? KYC तुम्ही करा अगर न करा, लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी आज केलं जाणार आहे। बघा, आता कोणाकोणाला पैशांचं वितरण केलं जाणार नाही आणि कोणाकोणाला केलं जाणार आहे हे तुम्ही आता बघायचं आहे। आता बघा, एका घरातील किती लाडक्या बहिणी तुम्ही लाभ घेत आहात याची चौकशी सरकारच्या माध्यमातून मागील 8 दिवसामध्ये आता पूर्णपणे केली आहे। याची बातमी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। जर तुमच्या घरातील लाडक्या बहिणी 4 जण हप्ता घेत असतील, 5 जण हप्ता घेत असतील आणि त्या सर्वजण या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला आतापर्यंत त्यांनी 1500 रुपये घेतले असतील तर सर्वांच्या त्या ठिकाणी लाभ जो आहे तर तो डायरेक्ट बंद करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। त्यांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता बँकेत देऊ नका अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी महिला व बालविकास खात्याकडून आता दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, एक लक्षात ठेवा, आता तुम्हाला आम्ही सुद्धा ओरडून सांगितलं होतं की घरातील फक्त 2 व्यक्तीपेक्षा जास्त जणी हप्ता घेऊ नका, परंतु लाडक्या बहिणी अजिबात काही केल्याने ऐकतच नाहीत। घरातील लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर त्यांची सासूबाई, 2 सुना तसेच अजून एका दुसरी घरामध्ये महिला असते, तर असं 4 ते 5 महिला एका घरातील लाभ घेत असल्याचं प्रकरण सरकारच्या माध्यमातून चौकशी दरम्यान उघडकीस आल्याने गोरगरीब लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय आणि एकाच घरातील 4 ते 5 जण लाडक्या बहिणी हप्ता घेत असल्याने सरकारच्या माध्यमातून या बहिणींना आता अपात्र या ठिकाणी घोषित करण्यात आले। यामध्ये 5.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज वार आहे रविवार 23 नोव्हेंबर रोजी, आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार नाही आता याची यादी सुद्धा समोर आलेली आहे आणि आज या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। कारण सरकारने तुम्हाला सांगितलंय घरातील फक्त 2 महिला लाभ घ्या। जर तुम्ही 2 महिला लाभ घेत असाल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे हे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, दुसरी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून कोणती लावण्यात आल्या बघा। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, तुम्ही सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा सर्वांची या ठिकाणी चेक करण्यात आल्या। तुम्हाला वाटत असेल की 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला आम्ही दिलाय म्हणल्यावर आमच्या खात्यावरती पैसे येतील, परंतु तसं अजिबात लाडक्या बहिणींनो नाही आहे। कारण सरकार आता हुशार झाले, महिलांनी खोटी कागदपत्रे आता उत्पन्नाची सादर करून त्यांचे उत्पन्न 5 लाख 10 लाख असताना सुद्धा खोटी कागदपत्रे सादर करून 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला खोटा उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालयामधून काढण्याची माहिती तसेच या ठिकाणी चौकशी दरम्यान या ठिकाणी आता मिळाली आहे। त्यामुळे जर करता खोटी कागदपत्रे देऊन उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांच्या आतमध्ये तुम्ही काढला असेल तर अशा लाडक्या बहिणींना आज 23 नोव्हेंबर रविवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती अजिबात या ठिकाणी करण्यात येणार नाही। सरकारनं मशीनद्वारे सर्व कागदपत्रांची या ठिकाणी व्यवस्थित चेकिंग केली आहे। त्यामुळे चुकीच्या मार्गाने ज्या ज्या लाडक्या बहिणी आजपर्यंत हप्ता घेत होत्या त्यांचा हप्ता त्या ठिकाणी डायरेक्ट कट करण्यात आल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आली आहे। मग आज कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या 10 बँकांना देऊन टाकल्या याची यादी लगेच तुम्हाला या ठिकाणी आता लगेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे। परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा प्रकार लाडक्या बहिणींचा सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आला आहे, ज्यामध्ये जवळपास 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले। त्यामुळे आज रविवारी 23 नोव्हेंबर रोजी आता या 8 लाख लाडक्या बहिणींना कोणकोणत्या पैसे येणार नाहीत हे सुद्धा या ठिकाणी अगदी झटपटपणे आपण समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तिसरा प्रकार लाडक्या बहिणींचा या ठिकाणी अपात्र करण्यात आलाय, तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड काढून सुद्धा या महिलांना आता अपात्र करण्यात आले। आता तुम्ही म्हणाल की आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले म्हणल्यावर आम्हाला अपात्र का करण्यात येते? तर बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड लाडकी बहीण योजनेसोबत अर्जासोबत तुम्ही जोडला असेल, परंतु हे रेशन कार्ड काढून पण अनेक महिलांचे लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आले। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, काही लाडक्या बहिणी अशा आहेत
ज्यांनी पहिला पांढरं रेशन कार्ड काढलं होतं, परंतु लाडकी बहीण योजनेला पांढरं रेशन कार्ड चालणार नाही म्हणल्यावर लगेच त्यांनी आतून पैसे देऊन खोटं, पिवळं व केशरी रेशन कार्ड काढल्याची माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून चौकशीच्या दरम्यान आता समोर आली आहे। त्यामुळे सरकारची फसवणूक केल्याबद्दल या महिलांना दंड सुद्धा आता केला जाणार आहे। त्यांना त्या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार नाही। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 10 बँकेमध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या त्या पण लगेच आपण पाहणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 10 बँका निवडलेत ते लगेच पाहूया, कारण सरकारने असं पण सांगितलंय ज्या बँकांचा IFSC कोड स्वतःचा नसतो, ज्या बँका सतत त्या ठिकाणी सर्व्हर त्या बँकांचा डाऊन असतो आणि सरकारने पैसे लवकर पाठवून पण या बँका त्या ठिकाणी महिलांना लवकर पैसे पाठवत नाहीत, अशा बँकांना वगळून फक्त काही ठराविकच बँकांना या ठिकाणी 7,200 कोटी रुपयांचा चेक सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी वर्ग करण्यात आला आहे। आणि बँकांना सांगितलंय आज रविवार 23 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण पटकन करून टाका। मग कोणत्या बँका या ठिकाणी आजसाठी निवडलेत हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये बँका पाहू, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी लगेच या ठिकाणी पाहू। त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल, जर तुम्ही आता या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही आज वाट बघायचं आहे, कारण आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। तर बघा, 10 बँका या ठिकाणी सांगत आहे, 10 बँकामध्ये तुमचं बँकेचं खातं उघडलंय का काळजीपूर्वक बघायचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, पहिल्या 4 बँका आहेत त्या म्हणजे प्रायव्हेट आहे। HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक। या बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे आता तुम्ही या ठिकाणी आता ऑक्टोबरपर्यंत पैशांचं वितरण घेतलंय त्यांना आता नोव्हेंबर डिसेंबर अशा 2 महिन्यांचा 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। KYCची अट रद्द केल्यामुळे सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता होऊ लागले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। तर बघा, या ठिकाणी पुढच्या बँका सांगण्यात आलेत ती म्हणजे इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येस बँक। या बँकेमध्ये ज्या ज्या महिलांनी आपलं खातं खोलून आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलंय त्याच बँकेच्या खात्यावरती आज पैशांचं वितरण त्या ठिकाणी सुरू करण्यात आले। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढच्या बँका कोणत्या आहेत, तुमची बँक या लिस्टमध्ये आल्या का बघा। आता पुढच्या बँक ज्या 4 सांगणार आहे यामध्ये लाखो महिलांची खातं खोललेलं आहे, त्या म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया। यामध्ये खाते असणाऱ्या महिलांना आज पैशांचं वितरण पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे 12 जिल्ह्यांची यादी, ते 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का काळजीपूर्वक तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय। पहिल्या जिल्ह्यामधील फक्त 5च तालुके निवडलेत, त्यामुळे या 5 तालुक्यामध्ये तुमचं तालुका आहे का बघा। अमरावती जिल्हा, तुम्ही अमरावती जिल्ह्यातील आहे का बघा। यामध्ये 5 तालुके भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी यामध्ये आज लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांना 9 तालुक्यापैकी 5 तालुके निवडलेत, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, आजरा, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड पहिल्या टप्प्यामध्ये आज तुम्हाला बँकेच्या खात्यावरती लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय जळगाव। जळगाव जिल्ह्यातील आता कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव या भागातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये आज बँकेच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील कोणाला मिळणार आहे, धुळे, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या भागातील लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहेत तर 3,000 रुपये मिळणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला मिळणार आहेत, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर नागपूरमध्ये कोणाकोणाला मिळणार आहेत तर बघा, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, कामठी, काटोल या ठिकाणी, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर आता परभणी जिल्ह्यातील कोणाला मिळणार आहेत, गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम या तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला किती मिळणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहेत। आता या ठिकाणी बीड जिल्ह्यात कोणाला मिळणार आहेत तर पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, आष्टी, केज
अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील कोणला मिळणार आहेत? खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवल्या. राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पुढील 2-3 दिवसांमध्ये हा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.